नमस्कार, मी विकास शेषराव पाटील गायकवाड, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्री तथा माजी तालुकाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा फुलंब्री। आज मी तुमच्याशी बोलायला आलो आहे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। हा आवाज आहे एका सामान्य कुटुंबातून आलेल्या गावच्या माणसाचा, ग्रामविकासासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या एका सामान्य ग्रामविकासातील कार्यकर्त्याचा। मित्रांनो, माझे वडील कैलासवासी शेषराव पाटील गायकवाड यांच्या नावावर तुम्ही माझ्यावर जे प्रेम केलं, जो विश्वास ठेवलात, तो माझ्यासाठी केवळ नावाचा वारसा नाही, तो माझ्यावर वारसाने आलेली मोठी सामाजिक जबाबदारी आहे। तो वारसा मला रोज थांबवतो, डोळ्यात पाहून विचारतो आणि मला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देतो। मी विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि ग्रामविकासाच्या कामात स्वतःला झोकून दिलं आहे। हे काम कुठल्याही पदासाठी नव्हतं, हे काम मतासाठी नव्हतं, हे काम होतं मनातल्या रणभावनेपोटी समाजाचं देणं समाजालाच फेडण्यासाठी। आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असताना अनेक जण मला म्हणतात, विकास आता उमेदवारी करा। कोणी जिल्हा परिषदेसाठी म्हणतो तर कोणी पंचायत समितीसाठी। मित्रांनो, 2017 साली जातेगाव पंचायत समिती गणातून माझ्या आईला पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून उभं करून पंचायत समिती सभापती करण्यासाठी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष आणि आजचे राजस्थानचे महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे नाना यांनी स्वतः मला आग्रह केला होता। पण त्या दिवशीही मी नतमस्तक होऊन एकच वाक्य बोललो, नाना, मी अजून या पदासाठी अनुभवाने परिपूर्ण नाही। मित्रांनो, आजच्या राजकारणात परिपूर्ण नसतानाही उभं राहणं खूप सोपं झालं आहे, पण परिपूर्ण नसल्याचं मान्य करणं हे धाडस असतं। कारण माझ्यासाठी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची निवडणूक ही सत्तेची शिडी नाही, ही सेवेची शपथ आहे। म्हणूनच आज मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो, सध्या माझं संपूर्ण लक्ष आहे माझं गाव वाघोळा। वाघोळा हे गाव न राहता ते माझं गाव माझे तीर्थ बनलं पाहिजे। विकासाच्या बाबतीत ते महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरलं पाहिजे। शिक्षणात आदर्श, स्वच्छतेत आदर्श, पाणी, रस्ते, आरोग्य, संस्कार या प्रत्येक बाबतीत माझं गाव आयडॉल व्हिलेज बनलं पाहिजे। कारण मला ठामपणे वाटतं, ज्या माणसाने स्वतःचं गाव घडवलं नाही तो इतर गावाचं नेतृत्व करू शकत नाही। आज मी अनुभवाशिवाय पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेत गेलो तर ते पद माझ्यावर भारी पडेल आणि मला ते मान्य नाही। पण ज्या दिवशी वाघोळा आयडॉल व्हिलेज म्हणून उभं राहील, ज्या दिवशी माझ्या गावचा अनुभव माझ्या हातात आणि मनात असेल, त्या अनुभवाच्या बळावर जेव्हा मी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेचं नेतृत्व करेन, तेव्हा त्या गणातील, त्या गटातील प्रत्येक गाव आयडॉल व्हिलेज करण्याची माझी जबाबदारी असेल आणि ती जबाबदारी मी समर्थपणे पेलू शकेन। मित्रांनो, आज दुर्दैवाने या पदाकडे अनेक जण पैसा कमावण्याचं साधन म्हणून पाहतात। निधी म्हणजे संधी आणि संधी म्हणजे स्वतःसाठी काहीतरी उचलण्याचा मार्ग, अशी विकृत मानसिकता वाढताना दिसते आहे। म्हणूनच आज या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सर्वच पक्षांच्या सर्वच भावी उमेदवारांना मनापासून कळकळीची विनंती करतो, जिल्हा परिषद पंचायत समिती ही तुमची खाजगी मालमत्ता नाही। ही पदं तुमच्या बँक बॅलन्स वाढवण्यासाठी नाहीत, ही पदं तुमच्या पोस्टवर झळकावण्यासाठी नाहीत, ही पदं मोठेपणाची नाहीत। ही पदं आहेत गावच्या शाळेसाठी, गावच्या पाण्यासाठी, गावच्या रस्त्यासाठी, गावच्या आरोग्यासाठी आणि माणसाच्या माणूसपणासाठी। मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जण मला उमेदवारीसाठी विचारत आहात,
तुमचा माझ्यावरचा विश्वास मी नाकारत नाही, पण मी स्वतःला रोजच एक प्रश्न विचारतो, मी आज खऱ्या अर्थाने या पदासाठी लायक आहे का? आणि यातून एकच उत्तर येतं, विकास आणखी काम कर, विकास आणखी काम कर. म्हणून मी आज अत्यंत प्रामाणिकपणे आपणा सर्वांपुढे जाहीर करतो, मी सध्या कोणतीही निवडणूक लढवणार नाही. हे सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्याकडून अपेक्षा ठेवणाऱ्या प्रत्येक माणसाला माझी भूमिका स्पष्टपणे कळावी. माझं काम थांबणार नाही. शिक्षणासाठी, संस्कारासाठी, श्रद्धेसाठी आणि सामान्य जनमानसासाठी. ज्या दिवशी मला स्वतः वाटेल की होय, मी या पदासाठी योग्य आहे, मी या पदासाठी लायक आहे, त्या दिवशी तुमच्या आग्रहाचा मान ठेवून मी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची निवडणूक नक्की लढवीन. हा शब्द देतो. सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या याद्या पाहताना हसू येते आणि महाराष्ट्रातील सर्वच पक्षाच्या भावी उमेदवारांना माझा एकच प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या गावासाठी काय केलं? तुमच्या गावची जिल्हा परिषदेची शाळा कशी आहे? तुमच्या गावात विद्यार्थ्यांसाठी चांगली शाळा तुम्ही उभारू शकला का? तुमच्या गावात शिक्षक संख्या पूर्ण आहे का? ते शिक्षक वेळेवर येतात का? आल्यावर मनापासून शिकवतात का? तुमच्या गावातील शाळेची शैक्षणिक गुणवत्ता तुम्ही कधी शाळेत जाऊन तपासली आहे का? तुमच्या गावाला चारही बाजूने चांगले दळणवळणासाठी रस्ते आहेत का? शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते तयार केलेले आहेत का? तुमच्या गावात शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने शेतपंपासाठी वीज मिळावी म्हणून गावासाठी पूर्ण क्षमतेच्या डिप्या उपलब्ध करून घेतल्या आहेत का? तुमच्या गावात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हो असतील तरच निवडणूक लढवा, तरच तुम्हाला लढवण्याचा नैतिक अधिकार आहे. अन्यथा तुमच्या गावासोबत गणातील 10-12 आणि सर्कलमधील 25-30 गावांचा नाश करू नका. माझा आग्रह आहे, पदासाठी उभं राहण्याआधी तुम्ही स्वतःसाठी उभे राहिलात का? कारण पद मोठं नसतं, पात्रता मोठी असते. आणि माणूस मोठा असेल तर लोकशाही मोठी राहते. धन्यवाद. आपलाच विकास शेषराव पाटील गायकवाड, माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, फुलंब्री, माजी तालुकाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, फुलंब्री, माजी शिक्षण सल्लागार समिती, फुलंब्री, माजी संजय गांधी निराधार शासकीय समिती सदस्य, फुलंब्री.